नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीच्या वतीने सुरू असलेल्या डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या यूट्यूब सेशनमधल्या आजच्या या चौथ्या आणि कन्क्लुडिंग सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये जो एक प्रश्न दिलेला होता त्या प्रश्नासंदर्भातली अनेकांची सविस्तर उत्तरं खाली कमेंट बॉक्समध्ये आहेत. या प्रश्नांची उत्तरं देत असताना तुम्ही सविस्तरपणे त्याच्यामध्ये तुमचे पर्याय लिहिले, तुमची उत्तरं लिहिली, तुमचं ओपिनियन लिहिलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. पण बऱ्याच जणांच्या बाबतीत पर्यायांची निवड करत असताना काही गफलती झालेल्या दिसल्या. कारण प्रश्न जो विचारलेला होता तो प्रश्न ट्रिकी अशा स्वरूपाचा राज्यसेवेने विचारलेला हा प्रश्न होता. आणि यातल्या प्रश्नांमधला आणि पर्यायांमधला एका पर्यायातल्या एका शब्दाचा जर अर्थ व्यवस्थितपणे कळाला तर हा प्रश्न डेफिनेटली 2.5 मार्क मिळवण्यासाठीचा एक महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. तो पर्याय कुठला आणि तो शब्द कुठला याच्याबद्दल देखील आज आपल्याला चर्चा करायची आहे. जे 4 पर्याय दिलेले होते, जो प्रश्न होता, चालण्याच्या मार्गासह एक बाग तुमच्या भागात आहे, परंतु ती धूम्रपान व मद्यपान करणाऱ्या लोकांनी व्यापलेली असते, त्यामुळे मुलांना तेथे खेळणे हे जवळपास अशक्य असते. या स्वरूपाची सिच्युएशन होती. जे 4 पर्याय खाली दिलेले होते त्या 4 पर्यायांपैकी पहिला पर्याय असा होता की स्वतःच्या मुलांना तेथे नेणे थांबवाल. हे कदापि योग्य नाहीये की ती बाग ही तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, इतर कुटुंबियांसाठी ती बनवलेली आहे. अशा वेळी जर काही मद्यपान किंवा धूम्रपान करणारे लोक त्या ठिकाणी जर असतील आणि त्याच्यामुळे तुम्ही जर कॉम्प्रोमाइज करत असाल तर ते योग्य नाहीये. दुसरा पर्याय जो सुंदर होता, योग्य होता, अनेकांनी त्या पर्यायाची निवड केली की आवश्यक कार्यवाहीसाठी पोलिसांकडे जाल. आणि मग बऱ्याच जणांनी हा विचार केला की पोलिसांचा ऑप्शन तिथं असताना दुसरा कुठला तरी पर्याय निवडणं हे योग्य होईल का. तिसरा आणि चौथा पर्याय जर बघितला तर तिसऱ्या पर्यायामध्ये असं दिलेलं आहे की सर्व पालकांच्या वतीने त्या लोकांना ती बाग सोडून जाण्यास सांगाल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही इतर पालकांना एकत्र केलंय, त्यांचं एक संघटन तयार केलंय, म्हणजे तुमचं संघटन कौशल्य हे त्या ऑप्शनमधनं दिसतं. याचा अर्थ तुमचा नेतृत्व गुण त्याच्यातनं दिसतो. आणि चौथ्या ऑप्शनमध्ये असं म्हटलेलं आहे की या लोकांविरुद्ध कृती करण्यासाठी दबाव गट तयार कराल. म्हणजे चौथ्या ऑप्शनचा विचार जर केला तर त्याच्यातही तुमचं संघटन कौशल्य आहे, कारण दबाव गट हा अनेक लोकांचा मिळून असतो. म्हणजे 3 आणि 4 या दोन्ही ऑप्शनमध्ये तुम्ही लोकांना संघटित करताय. पण तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही डिरेक्टली त्या लोकांना संघटित करून जे धूम्रपान किंवा मद्यपान करणारे लोक आहेत त्यांना ती बाग सोडून जायला सांगताय. तर चौथ्या ऑप्शनमध्ये दबाव गट हा शब्द वापरलेला आहे. आणि मित्रांनो, दबाव गट हा शब्द धूम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्या लोकांच्या वरती दबाव गट या अर्थाचा नाहीये. त्यांच्यासाठी कोणते शब्द वापरले जाऊ शकतात तर त्या लोकांना ती बाग सोडून जाण्यास सांगाल, त्यांना सळोकीपळो करून सोडाल, त्यांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावाल, त्यांना त्या ठिकाणाहून जायला सांगाल. या स्वरूपाचे शब्द हे त्या धूम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्या लोकांसाठी आपण वापरतो. दबाव गट आम्ही तुमच्यावरती टाकतोय असं आपण म्हणत नाही. मग हा दबाव गट आणि या दबाव गटातला जो मूळ मुद्दा आहे की तो दबाव गट नेमका कुणावरती आहे. तर मित्रांनो, दबाव गट तुम्ही तयार कराल याचा अर्थ असा आहे की जे लोक और जे प्रशासन त्यांच्यावरती कारवाई करेल, उदाहरणार्थ महानगरपालिका ज्याच्या अखत्यारी ती बाग येते, त्या बागेचं व्यवस्थापन किंवा पोलीस यांच्यावरती तुम्ही दबाव गट टाकताय की त्यांना जे धूम्रपान किंवा मद्यपान करणारे लोक आहेत त्यांना ती बाग सोडून जायला सांगाल. म्हणजे डिरेक्टली और इनडिरेक्टली चौथ्या ऑप्शनमध्ये देखील पोलिसांचा समावेश आहेच. पण आणखी एक गोष्ट त्याच्यामध्ये ऍड झालेली आहे, ती म्हणजे तुम्ही लोकांना एकत्रित करताय, लोकांचं संघटन तयार करताय आणि तो दबाव गट त्या लोकांच्यावरती तयार करताय. म्हणजे तुमचं संघटन कौशल्य, तुमचा नेतृत्व गुण हा एक आणखी गुण देखील त्यातनं समोर येतो. आणि म्हणून याच्यातला योग्य पर्याय होता पर्याय क्रमांक 4. आजच्या डिस्कशन मधला आपला पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही जातीय दृष्ट्या संवेदनशील भागाचे प्रशासकीय प्रमुख आहात. 2 वेगवेगळ्या जातीच्या प्रमुख व्यक्ती प्रक्षोभक भाषणे देऊन आपापल्या जातीतील लोकांमध्ये असंतोष पसरवत आहेत. अशा वेळी तुम्ही काय कराल. अगेन पुन्हा एमपीएससीनं राज्यसेवेने विचारलेला हा प्रश्न होता. 4 पर्याय आपल्याकडे आहेत. दोन्ही जातीय प्रमुखांना अटक करण्याचे तात्काळ आदेश द्याल. नंबर 2, दोन्ही जातीय प्रमुखांना बोलावून त्यांच्यामध्ये शांततेची बोलणी सुरू कराल. नंबर 3, दोन्ही जातीय प्रमुखांना वेगवेगळे बोलावून त्यांना विनयपूर्वक शब्दात समजवाल. आणि नंबर 4, हे प्रकरण वरिष्ठांकडे पाठवून पुढील आदेशांची वाट बघाल. आता चौथा पर्याय तर योग्य होणार नाही. याचं कारण तुम्ही त्याच्यात काहीच रोल परफॉर्म करत नाही. तुम्ही वरिष्ठांकडे हे प्रकरण पाठवताय आणि वरिष्ठ त्याच्यावरती जे काही ऍक्शन असेल ते ऍक्शन घेत आहेत. तिसऱ्या ऑप्शनमध्ये असं म्हटलेलं आहे की दोन्ही जातीय प्रमुखांना वेगवेगळे बोलावून आणि पुढे एक शब्द आहे विनयपूर्वक शब्दात समजवाल, जे योग्य नाही आहे. कारण हे 2 जातीय
प्रमुख किंवा जातीय संघटनांचे प्रमुख जातीय विद्वेष निर्माण करण्याचं काम करतात, ज्याच्यामुळं समाजातील शांतता, समाजातलं स्थैर्य हे कुठेतरी धोक्यात येते. आणि अशा वेळी अशा व्यक्तींना तुम्ही विनयपूर्वक शब्दात समजावणं हे योग्य नाही आहे. त्यांना ताकीद देणं, त्यांना समज देणं, त्यांच्यावरती कारवाई करणं या स्वरूपाचे शब्द तिथं खरं तर यायला पाहिजे होते. आणि दुसरी गोष्ट, त्यांना जर वेगवेगळं बोलवायला गेला तर एक संघटनेचा व्यक्ती म्हणेल की तुम्ही मला का सांगताय हे तुम्ही त्याला सांगा, आणि दुसरा संघटनेचा व्यक्ती म्हणेल की तुम्ही मला का सांगताय, तुम्ही हे अमुक अमुक त्यानं पहिल्यांदा सुरुवात केली होती त्यांना सांगा. आणि म्हणून या ठिकाणी तिसरा पर्याय बाद होतो. पहिला पर्याय जर विचारात घेतला की दोन्ही जातीय प्रमुखांना तात्काळ जर अटक केली तर अडचण ही आहे की ज्या लोकांना त्यांनी या जातीय भांडणामध्ये किंवा जातीय असंतोषामध्ये एकत्र आणलेलं आहे, ते जे लोक आहेत, जे याचे अनुयायी असतील किंवा जे त्यांचे फॉलोअर्स असतील, हे लोक सध्या रस्त्यावरती आहेत, ते एकमेकांच्या समोर आहेत. आणि अशा वेळी जर त्यांच्या प्रमुखालाच तुम्ही जर अटक केली तर हा जो जमाव आहे तो दिशाहीन होण्याची शक्यता आहे. आणि मग अशा वेळी ते प्रकरण जास्त चिघळू शकतं. म्हणून यातला योग्य पर्याय हा आहे की दोन्ही जातीय प्रमुखांना बोलावून त्यांच्यामध्ये शांततेची बोलणी सध्याला करणं ही पहिली प्रायोरिटी तुमची असली पाहिजे. आणि म्हणून याच्यातला दुसरा पर्याय हा जास्त योग्य असलेला आपल्याला पाहता येतो. प्रश्न क्रमांक तिसरा, जो आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे आणि आजचं हे लेक्चर कन्क्लुडिंग सेशन आहे, याच्या आधीचे जे 3 व्हिडिओज आहेत ते 3 व्हिडिओज देखील विद्यार्थ्यांनी बघावेत. आणि याशिवाय अपर्णा दीक्षित मॅडमनी लिहिलेलं आणि युनिक अकॅडमीनं प्रकाशित केलेलं सीसॅटचं जे मॅन्युअल आहे किंवा सीसॅटचं जे पुस्तक आहे ते विद्यार्थ्यांनी संदर्भासाठी आणि त्यातल्या डिसिजन मेकिंगच्या प्रश्नांचा वापर हा प्रॅक्टिससाठी विद्यार्थ्यांनी जरूर करावा. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही एका समयबद्ध किंवा टाइम बाउंड प्रकल्पावरती काम करीत आहात. प्रकल्प आढावा बैठकीत तुमच्या असे निदर्शनास आले की तुमच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याअभावी प्रकल्पाला विलंब होत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? नंबर 1, तुमच्या सोबतच्या सहकाऱ्यांच्या या धोरणाबद्दल त्यांना सक्त ताकीद द्याल. नंबर 2, या त्यांच्या धोरणाची व असहकाराच्या कारणांची चाचपणी कराल. नंबर 3, तुम्हाला सध्याच्या सहकाऱ्यांच्या ऐवजी सहकारी बदलून मिळावेत अशी मागणी कराल. आणि नंबर 4, विलंबाची कारणे लक्षात आल्यानंतर प्रकल्पाची मुदत वाढवून मागाल. आता या प्रश्नाचा विचार जर केला तर 2 प्रकारच्या हायरार्कीज बद्दल यापूर्वी आपण चर्चा केलेली होती. एक असते व्हर्टिकल हायरार्की आणि दुसरी असते हॉरिझॉन्टल हायरार्की. हायरार्की व्हर्टिकल असो किंवा हॉरिझॉन्टल असो, तुमच्या अंडर जे सबऑर्डिनेट्स आहेत और तुम्ही ज्यांचे टीम लीडर आहात और तुम्ही ज्यांचे अधिकारी आहात, त्या तुमच्या सबऑर्डिनेट्सना किंवा त्या तुमच्या कर्मचाऱ्यांना हे नेहमीच माहीत असतं की तुमच्याकडे बदलीचे पॉवर्स आहेत, तुमच्याकडे मेमोचे पॉवर्स आहेत, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता, तुम्ही त्यांना शोकॉज नोटीस देऊ शकता. पण प्रत्येक वेळेसच या ताकदीचा किंवा या पॉवर्सचा भीती दाखवण्यासाठी वापर करणं हे तितकंसं योग्य नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की एका टाइम बाउंड प्रोजेक्टवरती काम करत असताना तुमचे जे सहकारी आहेत ते सहकारी सहकार्य करत नाहीयेत. ते का करत नाहीयेत याची कारण अजूनपर्यंत आपण बघितलेली नाहीयेत. अशा वेळी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यात चौथा पर्याय असं म्हणतो की विलंबाची कारणे लक्षात आल्यानंतर प्रकल्पाची मुदत वाढवून मागाल. ऑलरेडी जर प्रश्नामध्ये इट इज अ टाइम बाउंड प्रोजेक्ट असं जर म्हटलेलं असेल आणि स्टील तुम्ही जर प्रकल्पाची मुदत वाढवून मागताय तर याचा अर्थ प्रश्न तुम्हाला लक्षात नाही आला. त्यामुळे मुदत वाढवणं हा काही योग्य पर्याय होणार नाही. तुम्हाला सध्याच्या सहकाऱ्यांच्या ऐवजी सहकारी बदलून मिळावेत अशी मागणी कराल. आता अडचण अशी आहे की पहिली गोष्ट तर एका टाइम बाउंड प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय. अशा वेळी तुम्हाला आत्ताचे सहकारी बदलून नवीन सहकारी इमिजिएट मिळतील याची खात्री नाहीये, नंबर 1. नंबर 2, नवीन मिळालेल्या सहकाऱ्यांकडे आधीच्या सहकाऱ्यांसारखे स्किल असतील याची गॅरंटी नाहीये. आणि स्टील नंबर 3, जर समजा त्यांच्याकडे ते सगळे स्किल्स आहेत, स्टील सध्याचं जे सुरू असलेलं काम आहे ते ज्या स्टेजला आलंय ते आतापर्यंत जेवढं झालंय ते समजून घेणं आणि पुढे कोपअप करून पुढचं काम करणं, याच्यामध्ये नवीन आलेल्या सहकाऱ्यांना वेळ लागू शकतो. म्हणजे स्टील परत तुम्ही काम रखडवताय. त्यामुळे तिसरा पर्याय गेला. पहिला पर्याय म्हणतोय की तुमच्या सोबतच्या सहकाऱ्यांना त्यांच्या या धोरणाबद्दल सक्त ताकीद द्याल, वॉर्न कराल. हे ठीक आहे की तुम्ही तुमच्या पॉवरचा वापर करताय, पण त्याआधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या असहकार्याचं कारण काय आहे. मे बी त्यांना काही इक्विपमेंटची रिक्वायरमेंट आहे का जे त्यांना मिळालेले नाही आहेत, किंवा इतर काही गोष्टी तुम्ही त्यांना मान्य केलेल्या होत्या ज्या त्यांना अजूनपर्यंत मिळालेल्या नाही आहेत का. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजावून घेतल्या आणि ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते जर तुम्ही सॉल्व्ह करू शकला तर तेच सहकारी
तेच अपूर्ण राहिलेलं काम जास्त प्रभावीपणे और इफिशियंटली पूर्ण करून देऊ शकतात. आणि म्हणून याच्यातला दुसरा ऑप्शन, या त्यांच्या धोरणाची आणि असहकाराच्या कारणांची चाचपणी कराल, हा यातला योग्य पर्याय असलेला आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, परत एकदा कन्क्लूड करत असताना हे पुन्हा एकदा रिपीट करतो की डिसिजन मेकिंगचे दिलेले प्रश्न किंवा डिसिजन मेकिंग आणि त्या प्रश्नांच्या खाली असलेले पर्याय हे नेहमीच परफेक्ट असतील असं होणार नाही. ते जर परफेक्ट असले तर तुम्हाला त्यात आरामात मार्क मिळू शकतात आणि जे आयोगाला चेक करायचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने त्यातला योग्य पर्याय निवडताय. त्यामुळे जे दिलेले पर्याय असतील त्या पर्यायातनं बेटर ऑप्शन्स और चांगले ऑप्शन्स आपल्याला निवडायचे आहेत. आणि ही निवड करत असताना यातला जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्या प्रश्नामधला आयोगाचा रोख काय, आयोगानं हा प्रश्न मला का विचारलाय, नेमकं आयोगाला माझ्याकडनं काय जाणून घ्यायचंय, या स्वरूपाचा अंदाज देखील आता तुम्हाला यायला सुरुवात झाली असेल. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सीसॅट या पेपर अंतर्गत डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या प्रश्नांच्या संदर्भातली चर्चा आपण गेल्या 4 लेक्चरपासून करत आहोत. येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपणा सर्वांना हार्दिक सदिच्छा. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.